आणि आता राष्ट्रीय राजकारणातून एक महत्त्वाची बातमी। भाजपनं पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड केली आहे। नितीन नबीन यांच्यासमोर कोणती आव्हानं असणार आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बिनविरोध निवड। भाजपत नवपर्व, नितीन नबीन अध्यक्ष। भाजपला मिळाले सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष। भाजपत आता नवीन पर्व सुरू होणार आहे। मूळचे बिहारचे असलेले नितीन नबीन आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नितीन नबीन यांनी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। विशेष म्हणजे नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। नितीन नबीन यांनी सोमवारी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी रिटर्निंग ऑफिसर यांच्याकडे अर्ज दाखल केला। एकूण नामांकनाचे 37 संच सादर करण्यात आले, ते सर्व अर्ज वैध ठरले। नामांकन अर्जाच्या 37 संचांपैकी 36 संच विविध राज्यातून आले। उरलेला एक संच भाजप संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला। त्यात पंतप्रधान आणि 37 खासदारांचा समावेश होता। अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर केवळ एकमेव अर्ज नितीन नबीन यांचा राहिला। नितीन नबीन यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदभार स्वीकारताना मोदी उपस्थित होते। मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं, ये सबसे बड़ा गर्व है। और जब बात पार्टी के विषयों को आती है, तब माननीय नितिन नबीन जी, मैं एक कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं। नितीन नबीन हे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मोदींनी नितीन नबीन यांचं कौतुक करताना आवर्जून नितीन नबीन हे मिलेनियल्स म्हणजेच जेनझी पिढीच्या जवळचे असल्याचा उल्लेख केलाय। हमारे माननीय नितिन नबीन जी बीजेपी की विरासत को आगे बढ़ाएंगे। मैं आजकल के युवाओं की भाषा में कहूं तो नितिन जी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है। वो उस जनरेशन से हैं जिसने भारत में बड़े आर्थिक, सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं। नितीन नबीन कायस्थ समाजाचे आहेत। बिहारमध्ये कायस्थ समाज केवळ 0.60% इतका आहे। तरीही त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडली, पण त्यांचा इथवरचा प्रवास सोपा राहिलेला नाही। नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980 मध्ये पाटण्यात झाला। त्यांचं शिक्षण दिल्लीत झालं आणि वडिलांच्या मृत्यूनंतर अनपेक्षितरित्या त्यांची राजकारणात एंट्री झाली। नितीन यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे भाजपचे एक ज्येष्ठ नेते होते। त्यांनी जेपी चळवळीतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। 2005 मध्ये नवीन किशोर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। त्यावेळी नितीन अवघे 26 वर्षांचे होते। इतक्या लहान वयात वडिलांचं निधन त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता। 2006 मध्ये नितीन यांनी भाजपनं सोडलेल्या पाटणा पश्चिम विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली। पोटनिवडणूक जिंकली आणि पहिल्यांदाच विधानसभेचे ते सदस्य झाले। त्यानंतर बांकीपूर मतदारसंघातून सलग 4 टर्म ते आमदार झाले। जिसके लिए हम काम करते हैं, हम उस विचार के साथ काम करते हैं, जिस विचार से हम राजनीतिक अभिव्यक्ति के साथ साथ उस नारे के साथ काम करते हैं जहां राष्ट्र प्रथम के नारे, नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट और सेल्फ लास्ट। माननीय प्रधानमंत्री जी ने इस नारे के साथ हम लोगों को जोड़ा है, हमारे नेतृत्वकर्ता ने हमें जोड़ा है, और हम सब के लिए ये प्राथमिकता होनी चाहिए कि हम राष्ट्र के आगे रखकर ही अपने कामों को आगे बढ़ाएं। साथियों, हम अपने नेतृत्वकर्ता के संघर्ष और बलिदान से सीखने की आवश्यकता है। ये हम वैसे राजनीतिक दल के लोग हैं जहां राजनीतिक सत्ता नहीं साधना है, राजनीतिक भोग नहीं त्याग है, राजनीतिक ऐशो आराम नहीं तपस्या है, राजनीतिक कोई पदभार नहीं उत्तरदायित्व है। तो आइए हम सब कार्यकर्ता इस संकल्प के साथ अपने नेतृत्वकर्ता के इस परिश्रम और पुरुषार्थ के साथ अपने आप को जोड़े। नितीन नबीन यांच्यासाठी हे वर्ष महत्त्वाचं असणार आहे। पदभार स्वीकारताच त्यांच्यासमोर 4 राज्यांच्या निवडणुकीत यश मिळवण्याचं आव्हान असणार आहे। केरळ, तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल,
या 4 राज्यांमध्ये केवळ आसाममध्ये भाजपची सत्ता आहे, त्यामुळे उर्वरित 3 राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याचं आव्हान नितीन नवीन यांच्यासमोर असेल. संघटनात्मक पातळीवर देखील नवीन यांचं रेकॉर्ड उत्तम राहिलंय. बिहार व्यतिरिक्त 2019 मध्ये सिक्कीम आणि 2024 मध्ये छत्तीसगड निवडणुकीत त्यांनी आपली छाप पाडली होती. त्यामुळे भाजप हायकमांडनं नितीन नवीन यांच्या नावाचा विचार केला. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पहिला नियम म्हणजेच ती व्यक्ती किमान 15 वर्ष भाजप सदस्य असणं गरजेचं असतं. मात्र नितीन नवीन यांच्यासाठी हा नियम अडथळा ठरला नाही, कारण नवीन यांची दुसरी पिढी भाजपमध्ये कार्यरत आहे. नितीन नवीन यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा बिहार भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. याशिवाय या कुटुंबाचे संघ परिवारासोबतही जुने संबंध राहिलेत. त्यामुळे मोदी शहांनी नितीन यांचं नाव पुढे केल्यानंतर संघाचाही पूर्ण पाठिंबा मिळाला. म्हणजेच नितीन नवीन भाजप आणि संघ या दोन्ही स्तरावर सोयीचा चेहरा ठरले. 2022 साली काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. शशी थरूर विरुद्ध मल्लिकार्जुन खरगे अशी ही निवडणूक झाली आणि यात खरगे यांची निवड करण्यात आली. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत 9000 प्रतिनिधी मतदान करतात. सर्व राज्यातील प्रमुख नेते या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात. या निवडणुकीत देशातील 36 केंद्र आणि 68 मतदान केंद्रांवर मतदान होतं. गेल्या 24 वर्षांमध्ये प्रथमच 2022 साली ही निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासमोर पंचायत टू पार्लमेंट भाजपचं आव्हान असणार आहे. नितीन नवीन हे आव्हान कसं पेलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.